ते लग्नाचं काय आहे म्हणजे गुगलवर तृप्ती खामकरचे हजबंड खूप आहेत. खूप आहेत. माझ्या आयुष्यात नाहीये कोणी. ही काय ट्रॅजेडीची कॉमेडी आहे. अरे यार, खूप मोठी ट्रॅजेडी आहे. म्हणजे आय थिंक जसं मी म्हटलं 2015 आय स्टार्टेड कॉमेडी बिकॉज माझं लग्न होत नव्हतं आणि मी खूप एक्स्ट्रा डेस्परेट होते लग्नाला. म्हणजे मी कोणीही चाललं असतं, मला लंगडाय चालेल, कोणी काहीही चालेल मला, असं या लेवलला होते मी. काय एवढं डेस्परेट पाहिजे बाबा लग्न करून द्या या लेवलला होते. कारण आय डोंट नो, बिकॉज आपली सोसायटी पण अशी आहे ना की नाही होणार, मग तू काय करणार, मग तू मुलगी आहेस, मग एकटी मुलगी, असं खूप काय काय असतं. बरेचदा मी खूपच इंडिपेंडेंट आहे आणि मी खूप स्ट्रॉंगही आहे, त्यामुळे मला असं नाही वाटत की मला एका पुरुषाची गरज आहे. पण घरात पाल आली तर काय करायचं, म्हणून नवरा पाहिजे हाकला पाहिजे. काय उपयोग आहे हा. तुम्ही काढू शकता का पाल घरातनं? मी कधी ट्राय नाही केलं. बट देन व्हॉट विल यू डू, जर घरात पाल आली तर काय करणार? अच्छा, म्हणजे नवऱ्याचा हा उपयोग नवीन आहे. पुरुष पाहिजे बाबा पालीसाठी. बाकी मी गाडी चालेन, पंक्चर टायर चेंज करीन, घरातल्या पालीचं काय अच्छा, ते करायचं? सगळं करशील तू, तासन तास ड्राईव्ह करशील, हो, हो. टायर पंक्चर काढशील, कुठेही जाशील एकटी अमेरिकेला इकडे तिकडे, पण पालीसाठी मात्र नवरा घरात पाहिजे. हो. आणि मला तेच वाटतं, एक स्ट्रॉंग मुलगी असेल किंवा एक स्ट्रॉंग बाई जी असते तिला ना छोट्या छोट्या गोष्टींसाठीच एका पुरुषाची गरज लागते, असं मला वाटतं. की अभि मैं बहुत थक गया ना, अभि मेरे को पाणीपुरी खिला. लाड करायला पाहिजे नवरा. ऑफकोर्स ना, म्हणजे किती आपण एवढी जगाची सेवा करणार, कोणीतरी आपली केली पाहिजे ना. तर तेव्हा मला खूप असं वाटायचं की मला हे करायचंय. आता मला इतका कंटाळा आलाय ना त्या नाही, पण तेव्हा काय म्हणजे थॉट प्रोसेस काय होती? लंगडा लुळा पांगळा कोणी चालेल, काही चालेल, काही टू व्हॉट एक्सटेंट चालेल. म्हणजे इट्स व्हेरी स्टुपिड अँड व्हेरी, आय थिंक व्हेरी रूड अँड अनफॉर्च्युनेट, बट देर वॉज इज वन पर्सन हू वॉज एन HIV पॉझिटिव्ह. आणि मला असं झालं की हा पण चालेल नवरा म्हणून. मी माझ्या गायनॅकला फोन केला, म्हणला बच्चा करने का होगा तो क्या होगा, IVF हो सकता है क्या, किसी और से स्पर्म डोनेशन कर सकते क्या, या लेवलला गेले होते मी की मला काहीही चालेल, मला पण एवढी चालेल. एवढी तू इंडिपेंडेंट, एवढी इन्सिक्युरिटी का होत? आता नाहीये, तेव्हा होती. हा, म्हणजे ॲट द एज ऑफ 33 विच वॉज इन दी 2015, बिकॉज 82 मधलं माझं जे जनरेशन आहे ना, ते ना इकडचं आहे ना तिकडचं आहे. त्यांनी पेन्सिली घालून आपले टेपा पण फिरवल्या आहेत, कापून त्याला चिकटपट्टी पण लावली आहे, फ्लॉप्या पण बघितल्या आहेत, डिस्क पण बघितलं, MP3 पण बघितलं, आणि आता वी आर स्ट्रगलिंग विथ AI ऑल्सो. सो आम्ही ना इधर के ना उधर के. तर एक हे पण असतं की माझ्या सगळ्या आत्या आणि ताया आणि ह्यांची लग्न, आणि मग त्यांचे ते चहा सेशन्स, आपल्याला पण हे करावं लागणार आहे का, मग आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींची लग्न होत आहेत, मुलं बाळ होतात. हा, ते तर पाहिजेच ना, म्हणजे जल्दी अभि पाळणा कधी आणणार, हे तर पाहिजेच ना. सो ते सगळं, आणि कुठेतरी इंटरनली ऑल्सो आय एम अ व्हेरी फेमिनिन पर्सन. म्हणजे मला घरी दही लाव, जेवण बनव, डब्बा बनव, चिठ्ठी लिही की हॅव अ लवली लंच वगैरे, मी अशी आहे. पण ते करून द्यायला कोणाला देणार? सो यू वॉन्ट समबडी. इमोशनल अटॅचमेंटसाठी प्रेम कोणाला तरी द्यायला आणि घ्यायला. हां, ऑफकोर्स. आणि तेच ना, म्हणजे माझं जे ओव्हरऑल माझा जो वाईब आहे की अरे ही तर गुंड, असा वाईब आहे. पण आय एम दी एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ इट. म्हणजे इंटरनली आपण खूपच स्पिरिच्युअली पण बरेच कनेक्टेड आहोत. तर तुम्हाला मी हे सांगू शकते की माय फॉल्स सेल्फ अँड सो आय हॅव सम 5 फॉल्स सेल्फ्स. की दिस इज ऑल्सो फॉल्स आयडेंटिटी, दॅट इज ऑल्सो फॉल्स. तर मला अजून माहीत नाही, पण देर आर डिफरंट कॅरेक्टर्स विदिन मी. की मी स्पिरिच्युअल पण आहे, मी लोकांना मोटिवेट पण करते, तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी उभी पण राहते, हातही धरते, मी मस्ती पण करते. म्हणजे लोक हे म्हणतात की तुने सिगरेट कप छोडा. मी कधीच सिगरेट नाही प्यायले आयुष्यात, दारू नाही पित आयुष्यात. पण मला बघून असं वाटतं की ही गेलेली आहे वाया, ही नक्की दारू सिगरेट पित असणार, ही नक्की काहीतरी करत असणार 100%. तर ते माझा तो वाईब आहे. आणि देर आर टू मेनी थिंग्स दॅट आय हॅव टू ब्रेक. बट तेव्हा तो होता की मी तिकडे अडकले होते कुठेतरी. इज वाय द होल डिप्रेशन हॅपेंड. की मी टॉमबॉय नाही आहे, पण मी टॉमबॉय लोकांना वाटते. किंवा हे होतं ना की प्रत्येक मुलगा मला फ्रेंड झोन करतो आणि माझ्या मैत्रिणीबद्दल म्हणतो की मला तिच्याबरोबर, पण मला पण तो मुलगा आवडतो ना. आणि मला हे माहिती आहे की मला तो मुलगा इतका आवडतो की आम्ही दोघं खरे प्रॉपर मॅच आहोत, आणि ती मुलगी तुझं आयुष्य बरबाद करणार आहे, पण ते मला तुमचं मॅच मेकिंग करून द्यावं लागते. सो देन दॅट वॉज द होल जर्नी थ्रू विच लॉट ऑफ गर्ल्स मस्ट बी गोईंग. खूप मुली त्याच्यातनं जात असतील, बोलत नसतात मुली, पण ते मला अगेन
द डिप्रेशन हॅपेंड, पैसे नव्हते, मग मित्र म्हणला याच्यावर जोक कर, त्यामुळे ते बाहेर तरी आलं. सो आत्ता मी अशी आहे की मला आता कंटाळा आला या लग्न नावाच्या वस्तूचा. ती जेव्हा व्हायची असेल तेव्हा ते होईल, नाही तर नाही होणार. जाऊ पण दे. आताच्या जनरेशनला जरूर नाही वाटत लग्नाची. नाही, आता नाही आहे तसं. आणि फॉर्च्युनेटली ना माझा अगेन आय एम ब्लेस्ड की मी त्या वेळेत अडकत नाही. म्हणजे माझी जी मेंटॅलिटी आहे ती आत्ताच्या 20-25 वर्षाच्या जी पोरं आहेत त्यांच्याबरोबर मी बरोबर मर्ज होते. माझं थिंकिंग, माझं सगळं त्यांच्याबरोबर मॅच करतं. त्यामुळे मला ती गरज नाही वाटत. पण जर कोणी अजूनही तिथे अडकलं असेल ना, तर त्या व्यक्तीचं आयुष्य खरंच खूप डेंजरमध्ये आहे. की तुम्ही त्या डिप्रेशनमध्येच असताना की अजून कोणी सापडलेलं नाही आहे, मी अजून सिंगल आहे, माझं पुढे काय होणार, माझं फ्युचर काय असेल, मी म्हातारी झाल्यावर काय होईल, माझं कोण काळजी घेईल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात लाईनअप होतात. पण ते मला असं वाटतं प्रेशर एक सोसायटीचं असतं, ऑफकोर्स. घरच्यांचं असतं की, आणि अजूनही केवळ ती एक माइंडसेट आहे, लग्न झालं पाहिजे, मग मुलं झाली पाहिजे, मग भले तुमचं लग्न सक्सेसफुल होईल नाही, पण हे या ह्याच्यातनं गेलं पाहिजे तुम्ही. पण थिंग्स आर चेंजिंग, नाही का? ते आर चेंजिंग डेफिनेटली. अगेन तेच आहे ना की आता 2020 पॅन्डेमिक नंतर हे ना खूप स्ट्रॉंगली वर आलं की लोकांना कळायला लागलं की माझी ताकद काय आहे, मी सक्षम आहे, मी इंडिपेंडेंट आहे. हे माझ्यातही झालं, कारण मी एकटी राहायचे. त्यामुळे 2020 मला कळायला लागलं की आपण पार्ट्यांना जायची काही गरज नाही आहे. आपण फोमो म्हणून जातो. आपण का जातो की तिकडे मी नसताना लोक मजा करतील, ती मी मिस करेन म्हणून. मला मजा नाही येत पार्टीत. मी का जाते, कारण मजा लोक करतात, ती मला नाही मिस करायची म्हणून. ते 2020 नंतर सगळंच बदललं ना. त्याच्यानंतर खूप लोक इंटरनली गेली. आता मी हे अगेन आय एम व्हेरी लकी. मला असं वाटतं की मी म्हणजे माझ्यासाठी दादा, पण लोकांसाठी युनिव्हर्सची जी एनर्जी आहे, द क्रिएटर, द डिवाइन एनर्जी, हे आपल्याला असं जवळ धरून ठेवतात. तर तुम्ही जितकं पडाल ना तितकं तो तुम्हाला जवळ करतो. तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला दादा मिळाले, आणि मग त्यांनी मला माझीच ताकद दाखवली. का इव्हेंच्युअली तुम्ही एकटेच आलात, तुम्ही एकटेच जाणार. हे लोक खूप बोलतात, सेल्फ हेल्प बुक्समध्ये बोलतात, तुम्ही खूप वाचता, पण त्याचं प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, जे आता 2020 नंतर हळूहळू यायला लागले. प्रत्येक व्यक्तीला हे कळायला लागले की मला कुठल्या एक्सटर्नल व्यक्तीची गरज नाही आहे, मी माझ्यामध्येच सक्षम आहे. आणि ते स्वतःची ताकद बघायला लागलेत लोक. सो दॅट गुड स्टफ हॅज हॅपन्ड नाव. पण इतके दिवस लोकांना काय वाटायचं माहिती, व्हॅलिडेशनसाठी किंवा सुखी होण्यासाठी, असं मला हे हवं, मला ते हवं. पण आता लोकांना कळायला लागले की एव्हरीथिंग इज विदिन यू, यू डोंट हॅव टू गो आउटसाइड. येस, व्हेरी ट्रू. काय तुम्ही सगळं, माझ्याकडे गाडी आहे, गाडीमध्ये पेट्रोल घालायला पैसे आहेत, पण मग ते तेच आहे ना की आता ही गाडी, आता मला ती गाडी पाहिजे, मला ते पाहिजे, ते कधीच थांबत नाही. यू हॅव टू बी ओके विथ व्हॉट यू आर इनसाइड ना. मी जशी, म्हणजे आत्ता माझं असं झालंय की मी जाड आहे, मी सुंदर नाही दिसत का तुम्हाला, ठीक आहे, मला फरक नाही पडत. मला असं वाटतं मी सुंदर आहे, कारण प्रत्येक जण सुंदर आहे ना. असं तुम्ही काही पॅरामीटर नाही आहे की तुम्ही रस्त्यावर जे आपण जेव्हा गाडी चालवतो, सिग्नलला थांबतो, तिकडच्या ज्या बेगर्स असतात त्यांची स्किन बघा, ते किती सुंदर असतात, ती दिसणारी, ते आपल्या नजरेत असतं. त्यामुळे ते कोणीतरी मला जाड म्हणजे सुंदर नाही, ह्या सगळ्या गोष्टी पुसल्या गेल्यात आता माझ्यासाठी. आणि आय रिअली फील की सगळ्यांनी ते स्वतःबरोबर ओके झालात ना, तर मग जग ओके असतं. ते आतमध्ये काहीतरी झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी लकी आहे की मला दादा मिळाले. तुम्हाला मिळाले की नाही मला माहीत नाही. येऊन भेटा आणि करून घ्या ते रिपेअर वर्क जरा पटपट असं मला वाटतं खूप वेळेला. बट या, आय थिंक द पॅन्डेमिक हॅज मेड अ लॉट ऑफ डिफरन्स. म्हणून आत्ताच्या लोकांना असं वाटत नाही की आपण पॅन्डेमिकमध्ये डिवोर्सेस पण केवढे झाले ना, कारण तुम्हाला कळायला लागलं की नाही सहन होणार हे 24 तास या माणसाबरोबर नाही राहता येणार. हां, कारण तुम्ही इंडिव्हिज्युअली पण एक आयडेंटिटी आहात ना. मग ती दुसरी आयडेंटिटी माझ्या ह्याच्यात मागच्या जेनरेशनचं काय व्हायचं की तुम्ही लग्न केलं तर आता तुम्हाला ते पुढे न्यायचंय. कमिटमेंट वॉज अ कंपल्शन. आता तसं नाही आहे. आता जगच बदललंय ना. आता तुम्ही 15 सेकंदाचे रील्स बघून जर तुम्ही तुमचा एंटरटेनमेंट करत असाल तर तुम्ही 3 तासाचा पिक्चर नाही बघत. मग तुम्ही आयुष्यभराचं लग्न आणि मग वटपौर्णिमा आणि 7 जन्म, मला 7 तास जमत नाही याच्याबरोबर. 7 जन्म कुठे घालू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.